हॅलो आणि गुड मॉर्निंग. कारण नेहमीप्रमाणे आपण इकॉनॉमिक्सच्या लेक्चरला आणि ते पण असं असल्यामुळे ऑनलाईन ऑनलाईन खेळतोय रे. सो लेट स्टार्ट पब्लिक रेव्हेन्यू अगेन. आजही मी तुम्हाला खूप छोटी आणि इझी अशी कन्सेप्ट शिकवणार आहे. आपण जे इम्पॅक्ट, शिफ्टिंग आणि इन्सिडन्स ऑफ टॅक्स या 3 कन्सेप्टबद्दल बघितलं होतं, जे तुम्हाला कदाचित आठवत असेल. तर त्याच्या पुढचंच गोष्ट आपण बघणार आहोत. ओके. सो प्लीज पे अटेन्शन अगदी थोड्या वेळासाठी, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. सो आपण हे बघितलं होतं, जेव्हा पहिलं टॅक्स बर्डन किंवा टॅक्स मनी बर्डन, फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो, जो गव्हर्नमेंट ट्रेजरीमध्ये टॅक्स भरतो, त्याला म्हणतात इम्पॅक्ट ऑफ टॅक्स. जेव्हा प्रोड्युसरकडून होलसेलरकडे, होलसेलरकडून रिटेलरकडे, रिटेलरकडून कन्झ्युमरकडे अशा प्रकारे टॅक्सचं बर्डन ट्रान्सफर होतं, त्याला म्हणतात शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन. आणि जेव्हा फायनल ज्या माणसावरती टॅक्सचं बर्डन लादलं जातं, ज्याला अल्टिमेट टॅक्स बर्डन असं म्हणतात, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की तो इन्सिडन्स ऑफ टॅक्स असतो. बरोबर. याच्या पुढे जाऊन आपण हे बघणार होतो की ही जी डेफिनेशन आहे, मिसेस हिक्स यांनी आपल्याला काही डेफिनेशन या ज्या दिल्या होत्या इम्पॅक्ट आणि इन्सिडन्सच्या, तर या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या आपल्या टॅक्सेशन इन्क्वायरी कमिशन, इंडिया म्हणजे आपल्या भारताच्या टॅक्सेशन इन्क्वायरी कमिशनने अडॉप्ट केल्या आणि त्यामुळे आपोआपच आपण त्याच ऑफिशियल वापरासाठी या डेफिनेशन वापरतो. The formal incidence is an integral part of theory of incidence of taxation, while effective incidence is an important constituent of the general effects of taxation. सो जर तुम्हाला आठवत असेल तर या मिसेस हिक्स या ज्या इकॉनॉमिक्स आहेत, त्यांनी आपल्याला 2 प्रकारच्या इन्सिडन्स बद्दल सांगितलं होतं, दॅट इज फॉर्मल इन्सिडन्स आणि इफेक्टिव्ह इन्सिडन्स. फॉर्मल इन्सिडन्स हा इंटिग्रल पार्ट असतो, पार्ट ऑफ द थिअरी ऑफ इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन, व्हेरॅज जो इफेक्टिव्ह येस. सो ज्या फॉर्मल इन्सिडन्स बद्दल आपण बोलतोय, त्या फॉर्मल इन्सिडन्स बद्दल बोलताना जस्ट अ मिनिट. ओके. त्या फॉर्मल इन्सिडन्स बद्दल आपण सॉरी, माझ्या इंटरनेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. लेट्स कंटिन्यू हिअर. द फॉर्मल इन्सिडन्स इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ टॅक्सेशन थिअरी. म्हणजे अतिशय फंडामेंटल आणि महत्वाचा पार्ट असतो फॉर्मल इन्सिडन्स. ॲज इफेक्टिव्ह इन्सिडंट हा इम्पॉर्टंट असतो, इम्पॉर्टंट घटक असतो, कारण ते आपल्याला जनरल इफेक्ट्स ऑफ टॅक्सेशन, म्हणजे टॅक्सेशनमुळे काय काय इम्पॅक्ट होतात ते आपल्याला सांगतं, कळतं. त्यामुळे इफेक्टिव्ह इन्सिडन्स हा महत्वाचा असतो. सो 2 पार्ट आपण टॅक्स इन्सिडन्सचे बघितले होते, फॉर्मल आणि इफेक्टिव्ह. आता आपण इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स या 2 टर्म मधलं डिस्टिंग्विश करणार आहोत, किंवा आपण त्यातला फरक बघणार आहोत, डिफरन्स बघणार आहोत. ओके. इम्पॅक्ट रेफर्स टू द इनिशियल बर्डन ऑफ टॅक्स, वाईल इन्सिडन्स रेफर्स टू द अल्टिमेट बर्डन ऑफ टॅक्स. सो इम्पॅक्ट हा जो आहे, तो जो सुरुवातीचं टॅक्सचं बर्डन असतं त्याला रेफर केलं जातं, वेरॅज इन्सिडन्स याला जनरली फायनल बर्डन, अल्टिमेट बर्डन ऑफ टॅक्स म्हटलं जातं. दुसरा फरक, इम्पॅक्ट इज ॲट द पॉइंट ऑफ इम्पोजिशन, वेअर इन्सिडन्स ऑकर्स ॲट द पॉइंट ऑफ सेटलमेंट. म्हणजे जेव्हा फर्स्ट पॉइंट ऑफ इम्पोजिशन असतो त्याला इम्पॅक्ट असं म्हणतात, वेअरॅज इन्सिडन्स मात्र सेटलमेंटला, म्हणजे अगदी फायनल पॉइंटला टॅक्सेशनच्या म्हटलं जातं. द इम्पॅक्ट ऑफ टॅक्स फॉल्स अपॉन अ पर्सन फ्रॉम whom the tax is collected, and the incidence rests on the person who pays it eventually. म्हणजे इम्पॅक्ट हा ज्याच्याकडून टॅक्स गव्हर्नमेंट कलेक्ट करतं अशा व्यक्तीला वर पडतो. सो जर इन्कम टॅक्सवर असेल तर ज्याचं इन्कम आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट असतो. ॲज दुसरी गोष्ट जर म्हटली इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत, जीएसटी सारख्या, तर प्रोड्युसर हा गव्हर्नमेंटला फायनल टॅक्स भरतो. सो दॅट फायनल टॅक्स नाही म्हणता येणार, इनिशियल टॅक्स भरतो, किंवा गव्हर्नमेंट त्याच्याकडून टॅक्स कलेक्ट करतं. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की इम्पॅक्ट ऑफ टॅक्स फॉल्स ऑन अ पर्सन फ्रॉम हुम टॅक्स इज कलेक्टेड, ॲज इन्सिडन्स रेस्ट ऑन अ पर्सन हू पेज इट इव्हेंच्युअली. म्हणजे जरी प्रोड्युसरने टॅक्स दिलेला असेल गव्हर्नमेंटला, तरीही त्याचं अल्टिमेट बर्डन, फायनल बर्डन कुणावर पडतं? तुमच्या माझ्यासारख्या कन्झ्युमरवर. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की इन्सिडन्स
rests on the person who pays it eventually. Okay. For example, suppose a tax, that is excise duty, is imposed on a soap. एक्साइज ड्युटी नावाचा जो टॅक्स आहे तो जर समजा साबणावर सोपवर इम्पोज केला असेल, इट्स इम्पॅक्ट इज ऑन द प्रोड्युसर्स इन द फर्स्ट इन्स्टन्स. म्हणजे त्याचा पहिला इम्पॅक्ट प्रोड्युसरवर होतो. जसा जी एक्साइज ड्युटी ही जीएसटी सारखीच आहे, बरोबर ना? सो प्रोड्युसरवर त्याचा पहिला इम्पॅक्ट होतो. दे आर लायबल टू पे द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटला पे करण्यासाठी तेच लायबल असतात. त्यांना गव्हर्नमेंटला टॅक्स पे करायला लागतो. म्हणजेच इम्पॅक्ट पहिला प्रोड्युसरवर होतो. बट द प्रोड्युसर्स मे सक्सीड इन कलेक्टिंग इट फ्रॉम कन्झ्युमर्स इव्हेंच्युअली हू बाय द कमोडिटी. पण तोच टॅक्स पुढे पुढे होलसेलर, रिटेलर, कन्झ्युमर पर्यंत पोहोचून फायनली कन्झ्युमर सुद्धा तो टॅक्स पे करतो. पण तो गव्हर्नमेंटला नाही पे करत, तो त्या प्रोड्युसर पर्यंत पोहोचवला जातो. हेन्स कन्झ्युमर इव्हेंच्युअली पे द टॅक्स अँड हेन्स इन्सिडन्स फॉल्स ऑन देम. आणि म्हणून कन्झ्युमर हा शेवटी टॅक्स पे करत असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की कन्झ्युमर्स इव्हेंच्युअली पे द टॅक्स अँड दॅट्स वाय इन्सिडन्स हा कन्झ्युमर्सवर पडतो, पण इम्पॅक्ट मात्र प्रोड्युसरवर पडतो. येतंय लक्षात तुमच्या? नक्की. मी तुम्हाला वाचायला 1-2 मिनिटं वेळ देत होते, पण मला वाटतं व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे करू शकता. बरोबर? यानंतर चौथा काय? इम्पॅक्ट मे बी शिफ्टेड बट इन्सिडन्स कॅनॉट. सो आपण असं म्हणू शकतो, की हा जो इम्पॅक्ट आहे टॅक्सचा, म्हणजे इनिशियल बर्डन, ते आपण प्रोड्युसरकडून होलसेलरकडे, होलसेलरकडून रिटेलर, रिटेलरकडून कन्झ्युमर अशा प्रकारे शिफ्ट करू शकतो. पण इन्सिडन्स म्हणजे फायनल टॅक्स बर्डन हे कन्झ्युमरवरच असतं किंवा जो फायनल टॅक्स बेस असतो तो काही बदलता येत नाही. म्हणजे इन्सिडन्स शिफ्ट करता येत नाही, पण इम्पॅक्ट शिफ्ट करता येतो. फॉर इन्सिडन्स फॉर इन्सिडन्स इज द एंड ऑफ शिफ्टिंग प्रोसेस. हे लक्षात ठेवायला लागतं, की आपण जी शिफ्टिंग प्रोसेस बघितली होती, त्या शिफ्टिंग प्रोसेसचा इन्सिडन्स हा एंड पॉइंट असतो. समटाइम्स, however, when no shifting is possible, as in the case of income tax or such other direct taxes, the impact coincides with incidence. So simply saying, जेव्हा आपण डायरेक्ट टॅक्सेस बद्दल बोलत असतो, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, वेल्थ टॅक्स, त्याच्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स, सो अशा प्रकारचे जे टॅक्स असतात ते डायरेक्टली त्या माणसाला पे करायला लागतात किंवा त्या ऑर्गनायझेशनला पे करतात. आणि ऑर्गनायझेशन पे करतं म्हणजे काय? एक कुणीतरी माणसंच पे करत असतात, बरोबर? म्हणजे सिम्पली आपण असं म्हणू शकतो, की डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत ज्याच्यावर इम्पॅक्ट असतो, त्याच्यावरच इन्सिडन्स पण असतो. म्हणजेच इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स हे एकमेकात जवळ-जवळ सामावलेले असतात. दे आर नॉट डिफरंट. येतंय लक्षात? दॅट्स व्हाय इट इज सेड द इम्पॅक्ट कोइन्साइड्स विथ द इन्सिडन्स. सो आता आपण हे बघू शकतो डिफरन्स बिटवीन इन्सिडन्स अँड इफेक्ट्स ऑफ टॅक्सेशन. बघूया बरं काय ते. इन इकॉनॉमिक अनालिसिस द टर्म्स इन्सिडन्स अँड द इफेक्ट्स हॅव डिफरंट मिनिंग. सो इकॉनॉमिक अनालिसिस किंवा इकॉनॉमिक्समध्ये म्हणताना इन्सिडन्स आणि इफेक्ट्स हे दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत हे समजलं जातं. इन्सिडन्स रेफर्स टू द इव्हेंच्युअल डिस्ट्रीब्युशन ऑफ द मनी बर्डन ऑफ टॅक्स. इन्सिडन्सला इव्हेंच्युअल डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी बर्डन असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा सांगते, नीट ऐका हा. ओव्हरऑल इन्सिडन्स म्हणजे तुमचं टॅक्सचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं इकॉनॉमीमध्ये, कशा प्रकारे लोकांना पैसे भरायला लागतील याविषयी सांगितलं जातं. सो इन्सिडन्स रेफर्स टू द इव्हेंच्युअल डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी बर्डन ऑफ टॅक्स. येतंय लक्षात? Whereas effects of taxation refers to the economic consequence of tax on production and distribution. पण इफेक्ट्स बद्दल बोलताना आपण थोडं भावनिक होऊ शकतो. कारण नॉट भावनिक, मी मजा करत होते. भावनिक म्हणण्यापेक्षा आपण थोडं आउट ऑफ स्कोप जातो टॅक्सेशनच्या आणि आपण हे म्हणतो, की टॅक्सेशनचे प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्युशनवर काय परिणाम झाले? काय इम्पॅक्ट झाले? सॉरी. सो हे बघण्याची जी टर्म आहे त्याला म्हणतात इफेक्ट. येतं लक्षात? म्हणजे इन्सिडन्स काय ते आपल्याला ऑलरेडी माहिती होतं आणि इफेक्ट काय हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल. इफेक्ट्स इम्प्लाय द रिअल बर्डन ऑफ टॅक्सेशन ऑन द प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशनल ॲस्पेक्ट्स इन इकॉनॉमी. म्हणजे इफेक्टमुळे आपल्याला कळतं की टॅक्सेशनचं रिअल बर्डन किती ओझं हे समाजाला झालंय.
सो असा विचार करा, जर जास्त टॅक्स वाढले, तर जास्त टॅक्स पे करायला लागल्यामुळे कदाचित लोकं कमी इन्व्हेस्ट करतील, कमी खर्च करतील. या उलट जर समजा असं असेल, की ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केली आहे त्यांना टॅक्स कन्सेशन मिळणार असेल, तर लोकं काय करतील सिम्पली जास्त इन्व्हेस्ट करतील. मग लोकांनी जर जास्त इन्व्हेस्ट केलं, तर प्रोडक्शन वाढेल, एम्प्लॉयमेंट वाढेल, म्हणजे इकॉनॉमी सुधारायला लागेल. हे दोन्ही होऊ शकतं एका वेळी, येतं लक्षात? असंही होऊ शकतं, जर समजा आपण बघितलेला रिग्रेसिव्ह टॅक्स असेल, म्हणजे जर समजा तुमचा टॅक्सचा रेट हा तुमच्या इन्कम बरोबरीने कमी होत असेल, म्हणजे जो श्रीमंत माणूस आहे त्याला कमी टॅक्स, पण गरीब माणसाला मात्र जास्त टॅक्स. अशा प्रकारे जर रेट असेल, तर काय होईल? गरीब लोकं आणखीन गरीब होत जातील. पुअर विल बिकम पुअरर अँड रिच विल बिकम रिचर, म्हणजे श्रीमंत आणखीन श्रीमंत होतील. सो अशा वेळी इन्कम इनइक्वालिटी निर्माण होईल समाजात. डिस्ट्रिब्युशन जे होईल इन्कमचं, ते अतिशय चुकीच्या प्रकारे होईल आणि म्हणून टॅक्स जनरली प्रोग्रेसिव्ह असावा असं म्हटलं जातं. सो अशा प्रकारे कसे-कसे इफेक्ट आहेत टॅक्सचे, हेही तर बघणं महत्त्वाचं असतं. द इफेक्ट्स ऑफ टॅक्स कॅन बी बेनिफिशियल ॲज वेल ॲज हार्मफुल. सो टॅक्सेशनचे आपण बघितलं, इफेक्ट्स हे बेनिफिशियल म्हणजे फायदेशीर असू शकतात, पण त्याच्या बरोबरीने हार्मफुल म्हणजे अतिशय त्रासदायकही समाजाला असू शकतात. द हार्मफुल इफेक्ट्स आर रेफर्ड टू द बर्डन ऑफ टॅक्स. सो ह्यातले जे हार्मफुल इफेक्ट्स असतात, त्याला म्हणतात बर्डन ऑफ टॅक्स. टॅक्सचं ओझं. हे राहील लक्षात? हार्मफुल इफेक्ट्स ऑफ टॅक्स आर नोन ॲज बर्डन ऑफ टॅक्स. Such a burden has two aspects, money burden, real burden. सो हे जे बर्डन आहे, हा जो लॉस होतोय ॲक्चुअली टॅक्सेशनमुळे किंवा टॅक्सेशनमुळे जे हार्मफुल इफेक्ट समाजाला, इकॉनॉमीला भोगायला लागतायत, ते 2 प्रकाराने एक्सप्लेन करता येतात. त्यातला पहिला प्रकार आहे मनी बर्डन, दुसरा प्रकार आहे रिअल बर्डन. ओके. आता बघूया सिग्निफिकन्स ऑफ इन्सिडन्स काय आहे? अ वेलफेअर गव्हर्नमेंट एम्स टू ब्रिंग अबाउट अ फेअर अँड जस्ट डिस्ट्रिब्युशन ऑफ टॅक्स बर्डन. कुठल्याही गव्हर्नमेंटला जे टॅक्सचं डिस्ट्रिब्युशन असतं किंवा टॅक्सचं जे इम्पोजिंग असतं टॅक्स बर्डन, हे अतिशय चांगल्या प्रकारे फेअर सगळ्यांना फायदेशीर अशा आणि जस्ट म्हणजे अतिशय कायदेशीर पद्धतीने आणि सगळ्यांना समान, न्यायपूर्ण अशा पद्धतीने मिळावं असंच वेलफेअर गव्हर्नमेंटला वाटत असतं आणि त्यासाठी गव्हर्नमेंटचा तसाच प्रयत्न असतो. द गव्हर्नमेंट मे डिझायर टू टॅक्स अ पर्टिक्युलर क्लास, से प्रोड्युसर्स. सो गव्हर्नमेंटला अशी इच्छा असू शकते, की त्यांनी प्रोड्युसर्सवर टॅक्स इम्पोज करावा. बट इट मे नॉट मटेरियलाइज फुल्ली इफ द प्रोड्युसर्स शिफ्ट धिस टॅक्स टू सम अदर ग्रुप दॅट इज कन्झ्युमर्स. सो जरी गव्हर्नमेंटला असं वाटलं, की मला प्रोड्युसर्सकडूनच पैसे पाहिजे, गरीब लोकांकडून काही नकोय, तर त्यांनी प्रोड्युसर्सवर टॅक्स लावला. पण आता प्रोड्युसर्स वस्तू बनवतायत, तर त्यांना कळत असेल, की ₹10 ला वस्तू बनत होती, पण ₹5 चा त्याच्यावर एक्स्ट्रा टॅक्स लागतोय. म्हणजे ॲक्चुअली कॉस्ट किती झाली प्रोड्युसरची? ₹10 ची ओरिजिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस ₹5 टॅक्स, दॅट इज 10 + 5 इज इक्वॉल टू 15. म्हणजे आता वस्तूची किंमत झाली 15. सो जर समजा प्रोड्युसरने जो पूर्वी ₹10 ला वस्तू विकायचा, आता ₹15 ला विकायला लागला, तर त्याचा तोटा कुणाला सहन करायला लागेल सांगा? आपल्याला, कन्झ्युमरला. म्हणजेच असंही होता कामा नये, की जरी प्रोड्युसरवर टॅक्स टाकला, टॅक्स इम्पोज केला, तरी त्याचं बर्डन मात्र कन्झ्युमरला भोगायला लागलं. येतंय लक्षात? ग आणि ह्याचं गव्हर्नमेंटला नेहमी लक्ष ठेवायला लागतं. नेहमी त्याच्याबद्दल विचार करायला लागतो. द गव्हर्नमेंट व्हाईल इम्पोजिंग अ टॅक्स, particularly on the commodities, should know on whom its incidence, the direct money burden will fall and to what extent. सो कुठलाही नवीन टॅक्स किंवा कुठलाही टॅक्स इम्पोज करताना गव्हर्नमेंटला त्याचा नक्की तोटा कुणाला होणार आहे, कुणावर त्याचं बर्डन पडणार आहे आणि किती बर्डन पडणार आहे. त्याचं काय प्रमाणात अ, तोटा किंवा फायदा होणार आहे, हे लक्षात घेऊनच टॅक्स इम्पोज करायला लागतो. उगाचच नाही आपल्याला जेव्हा बजेटमध्ये टॅक्स रिलेटेड गोष्टी असतात, त्यांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं. Then only can government bring about a fair distribution of the tax burden by evolving the combination of various types of taxes in different proportion. सो जर समजा या गोष्टी लक्षात घेतल्या, तरच समाजाला मान्य असेल असं टॅक्स बर्डन समाजावर टाकता येतं, वेगवेगळ्या टाइपचे टॅक्सेस मिक्स करून. सो इट्स लाइक इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, जी अशा प्रकारे. According to modern economists,
The effects of taxation and incidence can serve as useful guide in determining just and fair distribution of taxes. सो असं म्हणता येईल की वेगवेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिस्टच्या मताने टॅक्सेस ते इफेक्ट आणि इन्सिडन्स हे ह्यांचा जर अभ्यास केला तर ते आपल्याला टॅक्सेसची एक अतिशय चांगली सिस्टीम कशी राबवावी याच्यासाठी चांगलं गाईड ठरू शकेल. चांगलं हेल्पफुल स्टडी मटेरियल ठरू शकेल. द इफेक्ट्स ऑफ टॅक्सेशन इम्प्लाय चेंजेस इन द मोड ऑफ प्रोडक्शन, कन्झम्पशन एटसेट्रा. म्हणजे या इफेक्ट्समुळे टॅक्सेशनच्या आपल्याला लक्षात येतं की कशाप्रकारे कन्झम्पशन, प्रोडक्शन यांचे पॅटर्न्स चेंज होत गेलेत हळू-हळू किंवा कसे होणार आहेत. द इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन इज ऑल्सो सिग्निफिकंट इन डिटरमाइनिंग इकॉनॉमिक कन्सिक्वेन्सेस ऑफ टॅक्सेस. सो टॅक्सेसचे आर्थिक तोटे म्हणजे टॅक्सेसमुळे अर्थव्यवस्थेला काय तोटा होतोय हे सुद्धा समजून घेण्यासाठी इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन याची मदत होते. In fact, incidence of taxation helps to understand the wider effects of taxation. म्हणजे ओव्हरऑल जर इन्सिडन्सचा अभ्यास केला, फायनल बर्डन कुणावर पडतंय, त्यामुळे काय तोटे होत आहेत, याचा जर अभ्यास केला, तर या अभ्यासातून इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन मधून आपल्याला समजून येतं, की टॅक्सेशनचे मोठ्या प्रमाणावर इफेक्ट कसे आहेत. दिस हेल्प्स इन पॉलिसी मेकिंग. आणि त्यामुळे कुठलीही पॉलिसी बनवायला गव्हर्नमेंटला याचा खूप जास्त उपयोग होतो. बरोबर? सो मला वाटतं मी तुम्हाला काय समजून द्यायचा प्रयत्न केलाय ते तुमच्या लक्षात येतंय राइट? सो इट इज आपण काय-काय बघितलं एकदा बघूया. आपण हे बघितलं, की इम्पॅक्ट ऑफ टॅक्स काय आहे? शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन काय आहे? इन्सिडन्स ऑफ टॅक्स काय आहे? राइट? त्यानंतर मिसेस अर्सुला हिक्स या इकॉनॉमिस्टने आपल्याला कशाप्रकारे 2 प्रकारची इफेक्टिव्ह इन्सिडन्स आणि फॉर्मल इन्सिडन्स याच्याबद्दलची माहिती दिली आणि त्यानंतर त्या डेफिनेशन आपण आपल्या टॅक्सेशन सिस्टीममध्ये आणि स्पेसिफिकली सांगायचं तर टॅक्सेशन इन्क्वायरी कमिशनमध्ये कशा एनरोल करून घेतल्या ते आपण बघितलं. त्यानंतर इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स या 2 टर्म्स मधला फरक जाणून घ्यायचा प्रयत्न केला. यानंतर आपण बघितलं की इन्सिडन्स आणि इफेक्ट ऑफ टॅक्सेशन या 2 टर्म्स काय आहेत? आणि त्या 2 टर्म्समध्ये काय फरक आहे? आणि त्या 2 टर्म्सचा, इन्सिडन्सचा आणि इफेक्ट्स ऑफ टॅक्सेशनचा या दोन्हीचाही एक चांगली टॅक्सेशन सिस्टीम बनवण्यासाठी जी सगळ्यांना मान्य असेल, जिच्यामुळे इनइक्वॅलिटी ऑफ डिस्ट्रिब्युशन ऑफ इन्कम कमी होईल आणि सगळ्यांना फेअर आणि जस्ट टॅक्सेशन सिस्टीम विथ बेटर डिस्ट्रिब्युशन ऑफ इन्कम मिळू शकेल. अशा प्रकारे कसा उपयोग होऊ शकतो टॅक्सेशन सिस्टीमचा, इन्सिडन्सचा, इफेक्ट्सचा हे आपण बघायचा प्रयत्न केला. या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्रोसेस ऑफ टॅक्स शिफ्टिंग बघणार आहोत आणि हळू फॉरवर्ड शिफ्टिंग काय असतं, बॅकवर्ड शिफ्टिंग काय असतं आणि ओव्हरऑल या शिफ्टिंगला कुठले फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. प्लीज याविषयी काहीही शंका असेल तर तुम्ही मला लगेच विचारा. ते कॉमेंट बॉक्समध्ये टाका. प्लस ऑब्व्हियसली तुमचा नंबर, रोल नंबर आणि नाव तिथे टाका. त्याचा तुम्हाला अटेंडन्ससाठी उपयोग होऊ शकतो आणि तुम्हाला कुठलीही शंका असेल, काहीही लक्षात आलं नसेल, तर प्लीज मला ते विचारा. मनात कुठलाही डाऊट ठेवू नका. कारण जर डाऊट ठेवून आपण पुढे गेलो, तर पुढच्या थोड्याशा हार्डर असलेल्या कन्सेप्ट शिकणं हे थोडंसं कठीण जाणार आहे. येतंय तुमच्या लक्षात? सो लेट्स कीप ऑन अवर टोज. म्हणजे आपण जरा तयारीत राहूया आणि अभ्यासाला जरा जोराने सुरुवात करूया. तुमच्या परीक्षा जवळ येणार आहेत हळू आणि आता त्या ऑफलाईन असण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर आहे ना? ऑफलाईन किंवा ऑनलाईन. आता तुमचा पोर्शन हळू पुढे चाललाय. सो तुम्हालाही तुमच्या नोट्स तयार करायला हव्यात आणि डेफिनेटली अभ्यासाला स्टिक व्हायला हवंय. येतंय लक्षात मित्रांनो? मी पुन्हा तुम्हाला तेच सांगणार आहे. सो प्लीज बिलकुल ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. चालेल? ओके देन. सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आणि त्यावेळी आपण प्रोसेस ऑफ टॅक्स शिफ्टिंग शिकूया. आजसाठी इतकंच. बाय. हॅव अ नाईस डे अहेड.